गजानन पाटील याने 30 कोटींच्या लाच प्रकरणानं आता संपूर्ण राज्यातलं राजकारण हे ढवळून निघालेलं आहे। या प्रकरणी आपण पाटलाला ओळखत असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पण त्यांनी त्यांच्यावरचे आरोप सुद्धा फेटाळलेले आहेत। मात्र रमेश जाधवांनी दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे आणि त्यात मंत्रालयातील महसूल कार्यालय साहेब बाहू हे उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे आता हे उल्लेख नेमके कोणासाठी केले जात आहेत पाहूया त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। गजानन पाटलाचा साहेब कोण? कोण आहे पाटलाचा भाऊ? पाटलाचा नात कोण? 15 ऑक्टोबर 2015 रोजी महसूल मंत्र्यांच्या कार्यालयात 6व्या मजल्यावर गजानन पाटील यांच्याशी भेट झाली। आता ते कसं करायचं ते मी ठरवतो, तुम्हाला स्पेशल निरोप येईल ना, बैठकच लावतो ना भाऊंसोबत, रात्री चर्चा होऊन गेली ना आपली, असं बोलून दाखवलं। रमेश जाधवांच्या तक्रारीची एफआयआर कॉपी जय महाराष्ट्राच्या हाती आली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे महाराष्ट्रात नाथाभाऊ या नावाने ओळखले जातात। भाजप कार्यकर्ते खडसेंना नाथाभाऊ याच नावाने हाक मारतात। त्यामुळे पाटलांचा भाऊ म्हणजे एकनाथ खडसेच असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। आता जर ते मुक्ताईनगरचे असतील आणि गजानन पाटील हे जळगाव जिल्ह्याचे असतील आणि फिर्यादी जर म्हणत असेल की आम्ही भाऊ आणि साहेबांची भेट घालून देतो, तर जळगाव जिल्ह्यामध्ये भाऊ एकच आहे ज्यांचं नाव नाथाभाऊ या ठिकाणी सांगितलं जातं। याची सुद्धा चौकशी पूर्णपणानं होणं आवश्यक आहे की असे गजानन पाटील असे किती कुठल्या मंत्र्यांच्या जवळ आहेत आणि या अशा गजानन पाटलांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं भ्रष्टाचार सरकारचा चालू आहे हेही समोर येणं आवश्यक आहे। रमेश जाधवांनी एसीबीकडे गजानन पाटीलने केलेल्या चर्चेची पूर्ण माहिती दिली आहे। जाधवांनी गजानन पाटीलने फक्त भाऊंना भेटवून देतो असा दावा केला नाही, तर साहेबांनी तपास केल्याचाही उल्लेख केलाय। तुम्हाला ते पैसे जमा करावे लागतील, मग तशा पद्धतीनं काम होईल। सोमवारच्या पुढच्या हप्त्यात बैठक लावून घेऊ साहेबांकडे, असं बोलून दाखवलं। तिथले भाऊ तसेच, त्यांनी तपास केला तो साहेबांनी त्यांनी तपास केला, पण तिथे ते आपल्याला सांगितलंय त्यांच्यात कमी करू आपण, तुम्ही बसल्यानंतर कमी करू आपण, असं बोलून दाखवलं। एकीकडे भाऊ तर दुसरीकडे साहेब, त्यामुळे काँग्रेसनेही खडसेंवर आरोप करत मुख्यमंत्र्यांनी याची निष्पक्षपाती चौकशी करावी अशी मागणी केली आहे। ज्या तऱ्हेनं दिशानिर्देश होतोय तो त्यांच्याच नावाकडे म्हणजे माननीय महसूल मंत्र्यांच्या नावाकडेच हा दिशानिर्देश होत आहे। त्यामुळे या संदर्भामधली जी चौकशी आहे ती किती निष्पक्षपाती होईल हे आम्हाला थोडीशी खात्री नाही। याच करता मंगळवारी त्या ठिकाणी आम्ही एसीबीच्या प्रमुखांची भेट घेणार आहोत। काँग्रेसचं शिष्टमंडळ स्वतः जाऊन त्या ठिकाणी भेटणार आहे। गजानन पाटलाचा महसूल विभागात मुक्त संचार होता। खडसेंच्या रामटेक बंगल्यावर त्याचा वावर होता। त्यात पाटीलला मी ओळखतो अशी खडसेंची कबुली। त्यामुळे आता पाटलाचा नाथ कोण असा प्रश्न विरोधक विचारू लागलेत। पाटलाच्या या नाथाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी विरोधकांसह मित्रपक्ष शिवसेनेने देखील मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।